स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी उपयुक्त परिसर अभ्यास या घटकावरील एकूण 30 प्रश्नांचा सराव करणार आहोत। हे प्रश्न टीईटी 2013 परीक्षेमध्ये परिसर अभ्यास या घटकावरील आहेत। बघूया पहिला प्रश्न। जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यासारख्या विकारांवर उपचार म्हणून रुग्णांच्या आहारात कशाचा समावेश करण्यासाठी डॉक्टर सल्ला देतील? पर्याय 1 आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेले धान्य। पर्याय 2 डाळी, पालेभाज्या, दूध। पर्याय 3 दूध, शार्क लिव्हर ऑइल, कार्ड लिव्हर ऑइल। पर्याय 4 पालेभाज्या, पिकलेले फळे। या पर्यायांपैकी योग्य पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। बघूया पुढचा प्रश्न। खालील पर्यायातील प्राण्यांच्या सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लावल्यास सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता? आपल्याला विचारला आहे प्राण्यांचा आयुर्मानाचा उतरता क्रम, म्हणजे मोठ्याकडून छोट्याकडे जास्त वय कोणाचं? त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 म्हणजे शहामृग हे या प्रश्नाचे उत्तर आहे। तर बघूया प्रश्न तिसरा। सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात? रेशीम संवर्धन। पर्याय 2 मधमाशांच्या पोळ्याचे संवर्धन। 3 कीटक संवर्धन। 4 कीटक नियंत्रण। योग्य पर्याय क्रमांक आहे 1 म्हणजे रेशीम संवर्धनासाठी सोनकिड्यांचा उपयोग केला जातो। बघू प्रश्न चौथा। मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने येतात? पर्याय 1 14, पर्याय 2 20, पर्याय 3 28, पर्याय 4 32। योग्य पर्याय क्रमांक आहे 2 म्हणजे 20। एकूण 20 दात मानवाचे पडून पुन्हा नव्याने येतात। बघू प्रश्न पाचवा। पितळेची भांडी कोणत्या धातूच्या मिश्रणापासून तयार करतात? पर्याय 1 जस्त, तांबे। पर्याय 2 तांबे, लोखंड। पर्याय 3 निकेल, जस्त। पर्याय 4 लोखंड, निकेल। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 जस्त आणि तांबे यापासून पितळची भांडी बनवतात। या मिश्रणापासून पितळची भांडी बनवली जातात। बघू प्रश्न 6वा। खालील पर्यायातील योग्य विधान कोणते? पर्याय 1 सर्वच जीवाणू उपद्रवी असतात। पर्याय 2 सर्वच जीवाणू उपकारक असतात। पर्याय 3 काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात। पर्याय 4 जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात। यापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3, कारण काही जीवाणू हे उपद्रवी असतात ज्यामुळे आपल्याला विविध रोग होतात, तर काही ते आपल्याला उपकारक असतात म्हणजे त्याच्यापासून मेडिसिन सुद्धा बनवता येते, म्हणून काही जीवाणू हे आपल्यासाठी उपकारक असतात। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे। बघू प्रश्न 7वा। स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? इथे स्टेनलेस स्टील हवं होतं। 1 निकेल, 2 कथील, पर्याय क्रमांक 3 जस्त, पर्याय क्रमांक 4 ग्रॅफाइट। योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 निकेलमुळे स्टेनलेस स्टीलला चकाकी येते। हा प्रश्न वारंवार विचारला गेलेला आहे, त्यामुळे धातूचे मिश्रण, एखादा धातू कोणत्या मिश्रणापासून बनला, स्टीलला चकाकी का येते यासारखे प्रश्न वारंवार विचारले जात आहे, त्यामुळे हे प्रश्न योग्य प्रकारे लक्षात ठेवायचे आहे। बघू प्रश्न 8वा। अणूमधील इलेक्ट्रॉन वस्तुमान प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे असते? पर्याय 1 निमपट असते। पर्याय 2 फारच कमी असते। पर्याय 3 समान असते। पर्याय 4 जास्त असते। योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रॉन्सचे जे वस्तुमान आहे ते फारच कमी असते। बघू प्रश्न 9वा। खालीलपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहे? पर्याय 1 साप, पर्याय 2 वटवाघूळ, इथे वटवाघूळ पाहिजे। पर्याय 3 वाळवी, पर्याय 4 घार। तर पर्याय क्रमांक 3 व 4 म्हणजे वाळवी आणि घार यांना निसर्गातील सफाई कामगार असं म्हटलं जाते। हा प्रश्नही वारंवार विचारला गेलेला आहे। बघू प्रश्न 10वा। ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 13 प्रोटॉन्स आणि 14 न्यूट्रॉन व 13 इलेक्ट्रॉन असतील तर ॲल्युमिनियमचा अणु वस्तुमानांक किती? तर
पर्याय 1 आहे 23, पर्याय 2 आहे 13, पर्याय 3 आहे 27, पर्याय 4 आहे 40. तर योग्य पर्याय क्रमांक आहे 3 म्हणजे 13 आणि 14 मिळून प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स मिळून अणुवस्तुमानांक होईल 27, म्हणून पर्याय क्रमांक आहे 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बघू प्रश्न 11. सौरघाटाचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? अ. अवकाशातील मानवनिर्मित उपग्रह, ब. औषध साठवण्याचे शीत कपाट, क. वीज तापक, ड. स्वयंपाक करणे, ई. दुर्गम भागात पाणी उपसणारे पंप. पर्याय 1 फक्त अ, ब, क, 2 फक्त अ, ब, क, ड, पर्याय 3 फक्त ब, क, ड, ई, पर्याय 4 फक्त अ, ब, क, ड, ई. पर्याय क्रमांक 4 ही योग्य आहे, कारण या 4ही गोष्टींसाठी सौरघाटाचा वापर करता येतो, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बघू प्रश्न 12. जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? पर्याय 1 22 एप्रिल, पर्याय 2 28 फेब्रुवारी, पर्याय 3 10 जून, पर्याय 4 7 एप्रिल. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिवस असतो. प्रश्न 12. राज्य विज्ञान शिक्षण संस्था कुठे आहे? पर्याय 1 पुणे, पर्याय 2 नागपूर, पर्याय 3 मुंबई, पर्याय 4 औरंगाबाद. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच नागपूर या ठिकाणी राज्य विज्ञान शिक्षण संस्था आहे. बघू पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 1. परिसंस्थेतील परपोषी सजीव हे उत्पादक असतात. 2. परिसंस्थेतील भक्षक हे द्वितीय पातळीवर आहेत. 3. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहेत. 4. शाकाहारी सजीव हे परिसंस्थेतील सर्वोच्च पातळीवर असतात. योग्य पर्याय आहे 3 म्हणजे मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहे, कारण ते प्रथम भक्षकावर अवलंबून असतात. बघू पुढचा प्रश्न. समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायातील प्रथम कोणता घटक येईल? 1. स्थायू पदार्थाचा अभ्यास, 2. पदार्थाचे विशिष्ट गुणधर्म, 3. पदार्थाचे गुणधर्म, 4. पदार्थाच्या अवस्था स्थायू, द्रव आणि वायू. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे पदार्थाच्या अवस्था स्थायू, द्रव, वायू हा घटक पाठ्यक्रमात प्रथम येईल. कोणत्या पद्धतीने? समकेंद्री पद्धतीने. बघू प्रश्न 16. खालील पर्यायातील समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था याची अयोग्य जोडी कोणती? जी योग्य नाही आहे ती अयोग्य. राजाराम मोहन राय ब्राह्मो समाज ही जोडी बरोबर आहे. पंडिता रमाबाई शारदा सदन ही जोडी बरोबर आहे. पंडित ईश्वरचंद विद्यासागर आर्य समाज ही जोडी इथे चुकीची आहे, कारण दयानंद सरस्वती यांनी आर्य समाज स्थापन केला होता. पर्याय 4 आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाज स्थापन केला, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही अयोग्य जोडी आहे. बघू प्रश्न 17. प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायातील कोण? पर्याय 1 महात्मा गांधी, पर्याय 2 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय 3 लोकमान्य टिळक, 4 दादाभाई नौरोजी. योग्य पर्याय आहे लोकमान्य टिळक यांनी प्रतियोगिता सहकारिता हे तत्व जाहीर केले होते. बघू प्रश्न 18. मुरमदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे दिली? पर्याय 1 राजगड, विशालगड, पर्याय 2 विशालगड राजगड, पर्याय 3 राजगड प्रतापगड, 4 प्रतापगड रायगड. तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 राजगड, आणि इथे पाहिजे मित्रांनो विशालगड. इथे पाहिजे आपल्याला विशालगड. तर शिवाजी महाराजांनी मुरंबा किल्ल्याला राजगड हे नाव दिले, तर खेळणा किल्ल्याला विशालगड हे नाव दिले होते. इथे पण आपल्याला ल माइंड करायचं आहे. बघू पुढचा प्रश्न. प्रश्न 19. खालील पर्यायातील शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद
आणि त्यांची कामे दर्शवणारी योग्य जोडी. आपल्याला इथे योग्य जोडी विचारलेलं आहे. का विचारलंय? योग्य जोडी. पंडितराव पत्रव्यवहार सांभाळणे, ही जोडी चूक आहे, कारण पंडितराव धार्मिक कार्य बघत होते. अमात्य परराज्याशी संबंध ठेवणे, ही जोडी चूक आहे, अमात्य जमा खर्च पाहत होते. सचिव आज्ञापत्रे तयार करणे, ही जोडी इथे योग्य आहे. आणि सुमंत हे सुमंत हे जमा खर्च पाहत नाही, तर सुमंत हे परराज्याशी संबंध ठेवतात. म्हणून यामधली योग्य जोडी आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे सचिव आज्ञापत्र तयार करतात. हा प्रश्न इयत्ता 6वीच्या पुस्तकामधून सरळ घेतलेला आहे. बघू पुढचा प्रश्न. मानवी उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस खालील पर्यायातील कोण? पर्याय 1 ॲप, पर्याय 2 होमोसेपियन, पर्याय 3 चिंपांजी, पर्याय 4 होमो इरेक्टस. या पर्यायापैकी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 4 होमो इरेक्टस. हा मानवी उत्क्रांतीतील ताठकण्याचा माणूस आहे. त्यानंतर प्रश्न 21वा. पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो, कारण पर्याय 1 पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पर्याय 2 पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पर्याय 3 पृथ्वी स्वतःभोवती फिरताना सूर्याभोवती फिरते, पर्याय 4 सूर्याचे भासमान भ्रमण. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, कारण पृथ्वी ही स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, म्हणून पृथ्वीवर सूर्य पूर्वेला उगवतो व पश्चिमेला मावळतो. बघू प्रश्न 22वा. खालील पर्यायातील कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? पर्याय 1 कोलेरू, पर्याय 2 सांबर, पर्याय 3 कॅन्तसो, पर्याय 4 उलर. तर पर्याय क्रमांक 2 हे याचे उत्तर आहे, कारण पर्याय क्रमांक 2 म्हणजे सांबर सरोवर हे राजस्थानमध्ये आणि ते खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, म्हणून ही जोडी इथे वेगळी आहे. बघू प्रश्न 23वा. खालील पदातील समान संबंध ओळखून प्रश्न सोडवा. रायगड याचे मुख्यालय अलिबाग इथे आहे, रायगड जिल्ह्याचे. तर कोणता जिल्हा आहे ज्याचे मुख्यालय वांद्रे पूर्व या ठिकाणी आहे? पर्याय 1 ठाणे, पर्याय 2 मुंबई शहर, पर्याय 3 मुंबई उपनगर, पर्याय 4 ठाणे उपनगर. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजे मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय वांद्रे पूर्व या ठिकाणी आहे. बघू प्रश्न पुढचा. खालील पर्यायातील अयोग्य विधान कोणते? अयोग्य. पर्याय 1 हिम व बर्फ यात फरक आहे, पर्याय 2 हिम व बर्फ याचे गुणधर्म समान असतात, 3 हिम अपारदर्शक तर बर्फ पारदर्शक असते, 4 अति उंच ठिकाणी हिमवृष्टी होते. आपल्याला अयोग्य जे विधान योग्य नाही आहे ते या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर हिम व बर्फ यांचे गुणधर्म समान असतात, हा पर्याय इथे अयोग्य आहे. बघू प्रश्न 25वा. आसाम या राज्याची सीमा एकूण किती राज्यांना लागून आहे? पर्याय 1 7, पर्याय 2 8, पर्याय 3 9, पर्याय 4 6. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, म्हणजे 7 राज्यांना आसाम या राज्याची सीमा लागून आहे. मग ते राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, मेघालय आणि सिक्कीम या 7 राज्यांना आसाम या राज्याची सीमा लागून आहे. बघू प्रश्न 26वा. राष्ट्रपती हे रिकामी जागा नसतात. पर्याय 1 केंद्र शासनाचे कार्यकारी प्रमुख, पर्याय 2 देशाचे प्रथम नागरिक, 3 देशाचे वास्तव प्रमुख, 4 देशाचे घटनात्मक प्रमुख. तर पर्याय क्रमांक 3 देशाचे वास्तव प्रमुख ते नसतात. तर ते कोण असतात? पंतप्रधान असतात देशाचे वास्तव प्रमुख. म्हणून राष्ट्रपती हे देशाचे वास्तव प्रमुख नसतात. हे विधान पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर आहे. बघू प्रश्न 27वा. इतिहास विषयाच्या त्रिमितीय संरचनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ प्राचीन, अर्वाचीन व मध्ययुगीन भाग पडल्यास त्यास स्थळानुसार संरचना म्हणतात. आ राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात.
पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 फक्त आ, पर्याय 3 अ व आ, पर्याय 4 कोणतेच नाही. ते योग्य पर्याय आहे 2 म्हणजे फक्त आ. राजकीय, सामाजिक व आर्थिक भाग पाडल्यास त्यास विषयानुसार संरचना म्हणतात. बघू प्रश्न 28वा. खालील पर्यायातील परिसरीय घटकांबद्दल कोणते विधान बरोबर आहे? पर्याय 1 पाऊस, वादळ, भूकंप हे भौतिक घटक आहे. पर्याय 2 पर्वत, नदी, समुद्र हे भौगोलिक घटक आहे. पर्याय 3 गाव, शहरे हे सामाजिक घटक आहे. पर्याय 4 निवडणुका या सांस्कृतिक घटक आहे. तर नाही, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे विधान बरोबर आहे. गाव आणि शहरे हे सामाजिक घटक आहे. हा परिसरातील घटकांबद्दल योग्य विधान आहे. बघू प्रश्न 29वा. राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट करण्यात आला? पर्याय 1 केंद्र सूची, पर्याय 2 राज्य सूची, पर्याय 3 समवर्त सूची, पर्याय 4 विशेष सूची. तर यापैकी शिक्षण हा विषय पर्याय क्रमांक 3 म्हणजे समवर्त सूची, ज्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघं पण कायदा करू शकतात, त्या सूचीमध्ये म्हणजे समवर्ती सूचीमध्ये अंतर्भूत आहे. बघू प्रश्न 30वा. खालील पर्यायातील गटात न बसणारा पर्याय कोणता? जागतिक आरोग्य संघटना, 2 जागतिक व्यापार संघटना, 3 अन्नधान्य व कृषी परिषद, 4 संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक व वैज्ञानिक सांस्कृतिक परिषद. यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे जागतिक व्यापार संघटना हा या गटात बसणारा शब्द नाही आहे. कारण बाकी जे 3 पर्याय आहे, पर्याय 1, पर्याय 3 आणि पर्याय 4 ह्या युनोच्या संलग्न संस्था आहे. तर जागतिक व्यापार संघटना म्हणजे WTO वॅटो हा गॅट करारातून उदयास आलेली एक संघटना आहे. ती 1986 मध्ये उदयास आली होती. बरेचदा प्रश्न विचारला जाते की जागतिक व्यापार संघटना कधी उदयास आली, तर त्याचे उत्तर आहे 1986 मध्ये आणि ती गॅट चर्चेतून उदयास आलेली आहे. बाकी 3 संस्था या युनोच्या संलग्न संस्था आहे. या ठिकाणी आजच्या मालिकेतील आपले 30 प्रश्न संपलेले आहे. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अधिकाधिक गरजू मित्रांकडे हा व्हिडिओ शेअर करा. TET एक्झाम संदर्भात 2016 ते 18, 21 आणि 13 या वर्षीचे पेपर, त्यामधील 30 प्रश्न प्लेलिस्टमध्ये टाकलेले आहे. त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. तर आज या ठिकाणी आपण थांबूया. भेटूया एका पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.